वर्ध्यामधील गिरडच्या कन्या शाळेमधील विद्यार्थिनींनी श्रमदानामधून शाळा परिसरामध्ये विषमुक्त परसबागेचं नंदनवन फुलवलं। शिक्षकांच्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थिनींनी उभारलेली परसबाग सगळ्यांना प्रेरणादायी होती आहे। आजच्या काळात विविध औषध फवारणी आणि खतांच्या वापरामुळे उत्पन्न वाढते, मात्र या भाज्या खाण्यायोग्य असतात का याबद्दल दुमत दिसते। यासाठीच शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वर्ध्यातील गिरडच्या कन्या शाळेतील विद्यार्थिनींनी परसबागेत विषमुक्त शेती केली आहे। शाळेत पोषण आहारात शाळेच्या परसबागेत उगवलेला विषमुक्त भाजीपाला वापरला जातो। यामुळे विद्यार्थिनींमध्येही आहाराविषयी जागृती होत आहे। जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा गिरड आम्ही इथे परसबाग लावलेली आहे। आम्हाला मगन संग्रहालयाकडून रोपटे उपलब्ध झालेली आहे। आम्ही सांबार, गोबी यासारखे रोपटे लावलेली आहे। आम्ही वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावलेली आहेत। शाळेतील शिक्षकांनी शालेय सुट्टीच्या काळात परिसर स्वच्छतेसोबत पर्यावरण शिक्षण आणि गणिती परिभाषेत अभ्यासक्रम विद्यार्थिनींमध्ये रुजवण्यासाठी परसबागेची निर्मिती केली। परसबाग निर्मिती करताना षटकोन, चौरस, गोलाकार, त्रिकोण, वर्तुळाकार आकृत्यांच्या आकाराचे वाफे तयार करून भाजीपाला लागवड केली। व्यवसाय शिक्षण त्यांना मिळावं, भाजीपाल्याची लागवड कशी करते ह्या बाबी त्यांना कळाव्या म्हणून आम्ही चौरस, चौकोन, काटकोन, त्रिकोण, वर्तुळ या विविध आयात या सर्व आकारामध्ये सांबार, मेथी, लसूण, बटाटे इव्हन आम्ही हळदसुद्धा मगन संग्रहालयातून लावली। वर्ध्यातील मगन संग्रहालय समिती या सामाजिक संस्थेच्या वतीने फरीदपूर गावात घर तिथे परसबाग उपक्रम राबवला जातोय, तर गिरड परिसरातील 11 गावातील शाळेत विद्यार्थ्यांच्या मदतीने परसबाग निर्मिती करण्यात आली आहे। तर देशी बियाण्यांसह कोबी, टोमॅटो, वांगी, पालक, मेथी, कांदा, लसूण, हळद अशा भाज्यांची रोपं पुरवली आहे। पोषण आहार वाढावा आणि सकस आहार मुली असेल, शिक्षका असतील किंवा विद्यार्थी असतील, युवक युवती असतील त्यांच्यापर्यंत पोचावा या दृष्टिकोनातून मगन संग्रहालय समिती गिरडच्या माध्यमातून वेगवेगळ्या 11 शाळांनाही बियाणे देण्यात आले, रोपे देण्यात आली। स्वस्थ निरोगी राहण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळून शेतकऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे असा संदेश गावागावातील शाळेत विषमुक्त परसबाग फुलवून दिला जातोय। या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृती केली जात आहे। भूपेश बारंगे, लोकशाही मराठी, वर्धा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।